उलटू नये यासाठी त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला आम्ही विरोधी पक्षनेते करतो हे सांगून हे पत्र देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होता, त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न होता. पण जाधव साहेबांच्या देखील आता लक्षात येईल की नक्की कोणाचे मनसुबे काय आहेत. मी याचंच उत्तर दिलं की याची सगळीकडनं रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्याच्यामुळं कदाचित ती समन्वय समितीची बैठक नागपूरमध्ये देखील होईल आणि आमच्या समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांचा आग्रह देखील आहे की त्या समन्वय समितीची बैठक नागपूरमध्येच या तिन्ही नेत्यांसमवेत देखील होण्याची शक्यता आहे आणि तशी बैठक झाली तर तुम्हाला अनेक ब्रेकिंग मिळतील. शिवसेनेकडे 125 माजी नगरसेवक आहेत, जागा वाटप कसं होणार? कारण नाही, काही गोष्टी ह्या जागा वाटपाच्या किंवा रणनीतीच्या ह्या सिक्रेट असतात. योग्य वेळी त्याच्याबद्दलची भूमिका माननीय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब मांडतील. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांची भूमिका ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि हे सगळे अधिकार माननीय शिंदेसाहेबांना आम्ही दिलेले असल्यामुळं जो निर्णय शिंदेसाहेब घेतील तो आम्हाला मान्य आहे. सर, भास्कर जाधवांनी एक आरोप केलेला आहे की उपमुख्यमंत्री पद जे दिलेलं आहे त्याला कुठलाही घटनात्मक अधिकार नाही आहेत. या उलट विरोधी पक्षनेत्या पदाला घटनात्मक अधिकार आहेत. त्यामुळे फक्त तुमच्या समाजासाठी हे पद देण्यात आलेले आहे. विरोधी पक्षनेते पदाकडे अधिकार असल्यामुळे त्याची अडवणूक केली जाते. मला असं वाटतं की जाधव साहेबांनी देखील अनेक उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. त्यावेळी कधी भास्कर जाधव साहेब असं बोलले नाहीत. अनेक उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर जाधव साहेबांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आजच विरोधी पक्षनेता पद मिळालं नसल्यामुळं भास्कर जाधव साहेबांची ही भूमिका असू शकते. परंतु जसं मगाशी मी सांगितलं की याचे सगळे अधिकार विधान परिषदेमध्ये सभापती नाहीत आणि विधानसभेमध्ये अध्यक्षा नाहीत. सर, जैन मुनी निलेश चंद्रजी म्हटले सर आता वाद सुरू जो मारवाडी विरुद्ध मराठी असा वाद सुरू झालेला आहे कबुतराच्या ह्याच्या. मला तर विधानसभेचा एक सदस्य म्हणून मंत्री म्हणून आणि या कबुतराच्या संदर्भात मीच उत्तर दिलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की हा वाद कोणीही करू नये. कबुतरांच्या बाबतीतली भूमिका देखील स्पष्ट करत असताना कबुतरांची उद्यानं देखील असली पाहिजेत, त्यांची पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे हे उत्तर त्यावेळी देखील दिलेलं होतं आणि ज्या ठिकाणी कबुतराचा त्रास होत असेल तिथं देखील योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका असली पाहिजे हे सभागृहात उत्तर दिलेलं असताना याच्यावरनं वाद करणं आणि कम्युनिटीमध्ये भिंत निर्माण करणं हे योग्य आहे असं वाटतं. पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ अजित पवारांचं नाव आहे म्हणून कारवाईला दिरंगाई होते. 1 महिना लोटला तरी सुद्धा अजून ठोस कुठलीही कारवाई झालेली नाही. शीतल तेजवानीला अटक झाली आहे परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार यांच्यावर अजून थेट कुठलीही कारवाई झालेली नाही. या बाबतीमध्ये पूर्ण चौकशी झाल्यानंतर काही आपण निकषावर नेऊ शकतो. त्याच्यामध्ये जी काही चौकशी अंती ज्या काही गोष्टी कळल्या आहेत त्याच्यामुळे काही लोकांना अटक झाली असेल. परंतु काही गोष्टी जर चौकशीमध्ये कळलेल्या नसतील किंवा चौकशी अजून करायची असेल तर त्याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर जे निर्णय होऊ शकतात चौकशी झाल्यानंतर योग्य ते निर्णय होतात. परंतु आरोप हाच होतोय की या प्रकरणामध्ये पार्थ अजित पवार हे नाव असल्यामुळे कुठेतरी दिरंगाई होते. खरगे समितीला जी मुदतवाढ दिली आहे ती सुद्धा याच कारणामुळे दिली आहे. नाही, असं विरोधक म्हणतात त्यांना म्हणू दे ना. विरोधकांनी जर याच्यामध्ये समर्थन केलं तर विरोधक देखील मुख्यमंत्र्यांच्या आणि अजितदादांच्या आणि शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे विरोधकांची भूमिका बजावत आहेत. विरोधकांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यावं, आम्हाला चांगलं म्हणावं, ही लोकशाहीतला जरी एक भाग असला ते करणार नाहीत कारण ते शेवटी विरोधक आहेत आणि विरोधकांनी आमचं कौतुक कशाला करायला पाहिजे. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये चौकशी झाल्यानंतरच योग्य ते निर्णय होतील. सर, दक्षिण आफ्रिकेतून जो सोयाबीन आहे त्याची आयात करण्यात येत आहे. जवळपास यामुळे 1 लाख टनचा सौदा झाल्यामुळे सोयाबीनला हमीभाव मिळणार नाही, काय सांगाल? या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये देखील चर्चा जर होणार असेल तर चर्चा करू. शेवटी सोयाबीनचा शेतकरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि आमच्या सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. सोयाबीनच्या शेतकऱ्यावर देखील अन्याय होणार नाही, त्याचं कुठं नुकसान होणार नाही आम्ही भूमिका घेऊ. भास्कर जाधव यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रताप सरनाईकांनी एक प्रतिक्रिया दिली की ऑपरेशन टायगर हे सुरूच आहे. नेमकं काय ऑपरेशन टायगर? नाही, प्रताप सरनाईक साहेबांना विचारतो नक्की टायगर कोण आहे आता. त्याच्यामुळं मी प्रताप सरनाईक साहेबांशी अजून भेटलेलो नाही, त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. पण भास्कर जाधव साहेबांची आणि सरनाईक साहेबांची जर या विषयावर चर्चा झाली असेल
तर मी ती समजून घेईन, कारण भास्कर जाधव साहेब माझ्या जिल्ह्यातले आहेत आणि अशा पद्धतीची चर्चा होऊन पुढं काही चांगलं घडणार असेल तर आम्ही सगळ्या गोष्टीचं स्वागत करू. शिवसेनेत अनेक ऑपरेशन सुरू आहेत असं म्हणता येईल. नाही, ऑपरेशन करण्याची आवश्यकताच नाही. मी अनेक वेळा सांगितलं की माननीय शिंदे साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे फार मोठं असल्यामुळं हा आमच्याकडे येण्याचा ओढा आहे आणि तो कधी थांबणार नाही. इंडिगो एअरलाईन्सच्या ऑपरेशनल प्रॉब्लेममुळे अनेक आमदारांना मंत्र्यांना देखील नागपूरला येण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे. इंडिगो एअरलाईन्सची राज्य सरकार नाही, इंडिगोच्या बाबतीमध्ये ज्या दिवशी हा प्रसंग पहिल्यांदा इंडिगोच्या बाबतीतला घडला, मी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून स्वतः मुरली अण्णा मोहळांची देखील चर्चा केलेली होती. परंतु इंडिगोनं हे का केलं याची चौकशी होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं हजारो इंडिगोमधनं प्रवास करणाऱ्या लोकांना क्लेशाला सामोरं जावं लागलेलं आहे, अनेकांचं नुकसान झालेलं आहे. तर त्याच्यामुळे केंद्र सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि योग्य तो भूमिका स्पष्ट केली पाहिजे. थँक्यू. हां भास्कर जाधव यांच्या नावाऐवजी दुसऱ्यांची चर्चा सुरू आहे. मविआकडून दुसऱ्या नावाची चर्चा सुरू असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. या ठिकाणी भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेता हे पद द्यायचं की नाही यावर आता मविआकडून मात्र दुसऱ्या नावाची चर्चा सुरू असल्याचं उदय सामंत यांनी म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.